झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. किती आळस देतोयस? लवकर निघे, लवकर उठे, तयार ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. मस्करी करतेस ना माझी? हा, काल का थोडं लेट झालं झोपायला, मीटिंग चालली म्हणून. रात्रीचं काम केलं ना की असंच होतं. आय नो. आई असते तर चांगलेच धपाटे दिले असते. हो का? चला. यश, काय रे, काय चाललंय तुझं? हा, कुठे होतास तू काल रात्री? कुठे जातोस, कधी येतोस, काहीच इन्फॉर्म करत नाहीस. यश, काळजी वाटते रे मला तुझी. कुठे होतास? काल ऍक्च्युली सॉरी, काल एक मीटिंग ऍक्च्युली एक्सटेंड झाली. आपले ते क्लायंट आहेत ना, काय नाव त्यांचं? ललवानी का? हा, ललवानी. राईट. त्यांना नंतर वेळ नव्हता म्हणून ते म्हणाले की आपण प्लीज थोडी एक्सटेंड करूया. सो लेट झालं त्याच्यामध्ये. त्यांच्यावर मीटिंग केलीस तू? मला तरी सांगायचंच ना. अरे, मी त्यांना म्हणाले होते की पुढच्या वेळी तुझ्यावर मीटिंग असेल तर मी येईन त्यांना भेटायला म्हणून. हो का? हा. ललवानी बोललो का मी? नाही, ललवानी नाही. ऍक्च्युली ते गडनीस त्यांच्याबरोबर मीटिंग. सो झोप झाली नाही म्हणून जरा गडबड होते. आय अंडरस्टँड. लवकर निघे, लवकर उठे, तयार ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. हो का? तयार ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. खूप मस्करी करायला लागली तू हल्ली माझी ना. मी टीचरला सांगणार आहे फ्रेंडची. सॉरी, मला खूप झोप येते. सॉरी. बाय. एक मिनिट, हे काय धाडकन दरवाजा उघडून आत? पण हे नॉर्मल आहे. म्हणजे ती जर का नॉक करून आली असती तर मला धक्का बसला असता. मला वाटलं कोणी मागे लागलंय की काय. कोण कोणाच्या मागे लागलंय ना तेच पाहायला आले मी. म्हणजे सर, मला तुमच्याशी बोलायचं. सर, तुम्हाला माहितीये का, आपल्या ऑफिस मध्ये ना रात्रीचे चोर येऊ लागले. चोर? काही काय चोर वगैरे ना आपल्याकडे शक्य नाही. अहो शेफाली, आपल्याकडे सिक्युरिटी अलार्म्स आहेत. अरे हो, तोही होता ना. सर, मी प्रूफ शिवाय काही बोलत नाही. माझ्याजवळ प्रूफ आहे. हो? काय आहे ना, माझ्या ड्रॉअर मधून 2 कॉफीचे सॅशे आणि 2 चिप्सचे पॅकेट गायब झालेत. आणि 2 मग्स उष्टे होते सर. आणि बरं, त्यातल्या त्यात एका मगवरती लिपस्टिकचे डागही होते. तर मी तर सगळं रात्री नीट ठेवून गेले होते. आणि आपलं ऑफिस जर काय रात्रीचं बंद असतं तर मग चोरांशिवाय कोण असेल बरं? अनुबेन, तुला आठवतं काय ते 2 साल पहिले काकाजीने ते डील क्रॅक केलं होतं ना, त्याची जंगी पार्टी केली होती फार्म हाऊस वर. अरे एवढे लोक आले होते ना, फुल टाइमपास, धमाल, जबरदस्त पार्टी. तेजबाई, मला 2 वर्ष आधीच कसं आठवणार? अरे हा, सॉरी हा. म्हणजे 2 वर्षापूर्वीच सगळं तू विसरून गेलीये, मी विसरून गेलो नाही. आणि अनुबेन, तुला कायच आठवत नाही? म्हणजे एवढं मुंगी, एवढं ब्लॅक. गुड मॉर्निंग अनु बेटा. हा, अनुला भेटलं की कसं प्रसन्न वाटतं नाही का? हा तो. आणि हवे सरप्राईज मिळाल्यापाशी आणखीनच खुश होऊन जाईल बघा ती. अनुबेनसाठी सरप्राईज म्हणजे काका अनुबेनच्या प्रेमात येऊन अख्खी प्रॉपर्टी तिच्या नावावर तर नाही करणार.
ठाकूरजी बचाव. सरप्राईज काय? तारा वाटे. आय एम शुअर पप्पा काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणजे ते मोठंच असेल. काय पप्पा? हे बघ, तुला लग्नासाठी स्थळ चालून आलेली आहेत. सगळे रिच बिझनेस फॅमिलीज मधली मुलं आहेत. पण आमची राजकन्या कोणत्या राजपुत्राच्या गळ्यात माळ घालते ते ती ठरवणार आहे. बघ बघ, सगळे बघ. तुला जे आवडतील ते बघ, बाजूला कर, सॉर्ट करून ठेव. काका ते फोटो लग्नासाठी? मग आणखी कशासाठी? नाही मी आपलं असंच विचारलं. म्हणजे अनुबेनचा लग्न ठाकूरजी गडबड થઈ. आनु बेटा શું થયું? हा काही नाही मम्मी. तू काही टेन्शन घेऊ नकोस. भरपूर वेळ घे, सिलेक्ट कर. आणि जर तुला आवडली नाहीत तर आपण आणखी काहीतरी स्थळ आणू. टेन्शन घेऊ नकोस अजिबात. हा पण लय वेळ नका. डिग्रीचा लग्न कसा वेळेतच झालेला बरा. अनुबेनच्या डोक्यात चाललाय तरी काय? ही काय रेडी आहे की काय लग्नाला? मने नाही लागतो. पप्पा तुम्ही जो मुलगा निवडाल तो माझ्यासाठी योग्यच असेल. मला मान्य आहे. મારી દીકરી, મારા પ્રાઇડ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.